लग्नानंतर नशीब चमकलं, पण तिने केलेल्या एका कामामुळे संपूर्ण गाव तिच्यासमोर नतमस्तक झालं. बीड जिल्ह्यातील आडी नावाच्या छोट्याशा गावात प्रांजल नावाची एक मुलगी राहत होती. तिचं घर मातीचं होतं. पावसाळ्यात छपरातून पाणी गळायचं आणि उन्हाळ्यात घरात प्रचंड उकाळा व्हायचा. तिचे वडील दिवस रात्र मजुरी करत, तर आई लोकांच्या घरी जाऊन धुणीभांडी करायची. 2 वेळेच्या जेवणाचीही खात्री नव्हती. पण प्रांजलचं एक स्वप्न होतं. एक दिवस मी खूप मोठी होईल आणि आईबाबांना कधीच कष्ट करू देणार नाही. शाळेत ती कायमची पहिली यायची. शिक्षकही म्हणायचे, प्रांजल, तुझ्यात खूप क्षमता आहे, शिक्षण कधीही सोडू नको. 12वीत जिल्ह्यात पहिला क्रमांक आल्यामुळे तिला पुण्यात MBA करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. पुण्यात सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. दिवसा कॉलेज, संध्याकाळी एका कॅफेमध्ये नोकरी आणि रात्री अभ्यास. अनेकदा थकून ती रडायची, पण आईचा चेहरा आठवला की पुन्हा उभी राहायची. त्याच कॉलेजमध्ये आयुष शिकत होता. आयुष श्रीमंत घरातील मुलगा होता, पण त्याला कधीच पैशाचा गर्व नव्हता. कॉलेजमधील एका प्रोजेक्टसाठी दोघेही एका टीममध्ये आले. प्रांजलचा आत्मविश्वास, मेहनत आणि साधेपणा पाहून आयुष प्रभावित झाला. एक दिवस त्याने तिला कॅफेमध्ये काम करताना पाहिलं. तू इथे काम करतेस? हो, माझ्या आईबाबांवर ओझं टाकायचं नाही. त्या उत्तराने आयुषच्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला. 2 वर्षांनी दोघांचं MBA पूर्ण झालं. आयुष एका अमेरिकन कंपनीत नोकरी मिळाली. प्रांजललाही एका मोठ्या कंपनीत ऑफर मिळाली. दोघांची मैत्री प्रेमात बदलली. एका संध्याकाळी आयुष म्हणाला, प्रांजल, तू माझ्याशी लग्न करशील? प्रांजल काही क्षण शांत राहिली. आयुष, मी गरीब आहे. आयुष हसला. तू गरीब नाहीस, तुझ्याकडे संस्कार आहेत. दोघांनी घरच्यांची परवानगी घेण्याचं ठरवलं. आयुषची आई नलिनीताई सुरुवातीला शांत होत्या. त्या म्हणाल्या, मुलगी श्रीमंत आहे की गरीब याने काही फरक पडत नाही, तिचं मन मोठं असलं पाहिजे. नलिनीताईंनी प्रांजलला घरी बोलवलं. प्रांजलने स्वतः स्वयंपाक केला. घरातील वडीलधाऱ्यांशी आदराने बोलली आणि जाताना स्वयंपाकघरही आवरून गेली. नलिनीताई हसल्या. आयुष, मला माझी सून मिळाली. काही महिन्यांनी दोघांचं साध्या पद्धतीने लग्न झालं. गावात मात्र कुजबूज सुरू झाली. गरीब मुलगी श्रीमंत घरात किती दिवस टिकते ते पाहू. पण प्रांजलने कोणालाही उत्तर दिलं नाही. लग्नानंतर 6 महिन्यांनी आयुषच्या कंपनीने त्याला मोठी संधी दिली. कॅलिफोर्निया, अमेरिका. आयुषने प्रांजलला विचारलं, येशील ना माझ्यासोबत? प्रांजलच्या डोळ्यात पाणी आलं. जिथे तू तिथे मी. दोघे अमेरिकेत पोहोचले. नवीन देश, नवीन भाषा, नवीन लोक. सुरुवातीला प्रांजलला खूप अडचणी आल्या. इंग्रजी येत असूनही अमेरिकन उच्चार समजत नव्हते. काही ठिकाणी लोक तिची थट्टा करायचे. एक दिवस मुलाखतीत तिला नकार मिळाला. घरी येऊन ती रडत बसली. आयुषने तिचा हात धरला. आज नाही, उद्या नक्की यश मिळेल. दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा अर्ज केले. काही दिवसांनी एका मोठ्या कंपनीत तिची मुलाखत झाली. तिथे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी वेदांत उपस्थित होते. त्यांनी प्रांजलला विचारलं, तुझ्याकडे अनुभव कमी आहे, तुला का निवडावं? प्रांजल शांतपणे म्हणाली, सर, अनुभव मिळवण्यासाठी एक संधी द्यावी लागते. हे उत्तर ऐकून वेदांत हसले. वेलकम टू द टीम. प्रांजलने मनापासून काम सुरू केलं. ती ऑफिसमध्ये सर्वात आधी यायची आणि सर्वात शेवटी घरी जायची. 6 महिन्यातच ती सर्वांची आवडती कर्मचारी बनली. एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये तिने कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान वाचवलं. वेदांत म्हणाले, प्रांजल, तुझ्यासारखी प्रामाणिक कर्मचारी क्वचितच मिळते. काही वर्षात ती मॅनेजर झाली. आयुषलाही मोठी बढती मिळाली. दोघांनी कॅलिफोर्नियात स्वतःचं सुंदर घर घेतलं. एक दिवस प्रांजलला तिच्या आईचा फोन आला. बाळा, आपल्या गावात अजूनही मुली शिक्षण सोडत आहे. तो फोन ऐकून प्रांजल रात्रभर झोपू शकली नाही. ती आयुषला म्हणाली, आज मी जे काही आहे ते शिक्षणामुळे आहे. आता माझी पाळी आहे. दोघांनी मिळून बीडमधील आडी गावात गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. नंतर त्यांनी गावात आधुनिक वाचनालय उभारलं. मुलींना मोफत संगणक शिक्षण सुरू केलं. जे लोक कधी तिची थट्टा करायचे तेच आता म्हणू लागले, प्रांजलमुळे आपल्या गावाचं नशीबच बदललं.
काही महिन्यांनी प्रांजलचा गावात सत्कार आयोजित करण्यात आला. संपूर्ण गाव जमलं होतं. प्रांजल स्टेजवर उभी राहिली आणि म्हणाली, लोक म्हणतात माझं नशीब लग्नानंतर चमकलं. खरं तर सांगायचं तर माझं नशीब माझ्या मेहनतीने, माझ्या आईबाबांच्या आशीर्वादाने आणि माझ्या नवऱ्याच्या विश्वासाने चमकलं. हे ऐकताच नलिनी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आयुष अभिमानाने तिच्याकडे पाहत होता. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. गरिबी ही कायमची नसते. शिक्षण, मेहनत आणि योग्य माणसांची साथ मिळाली तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. नशीब बदलण्याची सुरुवात नेहमी आपल्या धैर्यापासूनच होते. अशा हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.